नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 5वा। स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानराय अज्ञातमज छेदका भास्करा पूर्ण साक्षी परपरात्परा भक्त करा सदैया तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्वस्तिता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जळाहुनी आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदि करू भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तत्पर्य स्वामी राजवास करीती भक्त बहुले जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेता स्वामीकडे राजराजवाडे थोर थोर ती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रतन लाभले उत्तम नृपतीही भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेही किती एक रपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बड्योदा माझी त्या अवसरी मल्हार लाव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा हुनीही स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी मग कोण एके दिवसी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणली स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊन भत त्याचा राखू सन्मान लागले तितुक देऊन धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोन उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सहभागी समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कथ जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपतसिंह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणते तयाचे अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरण त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिका तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवे करी निसीम ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानासी या नगरातून स्वामीसी पैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मन रमून गेले ऐसे या ठाया प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोन कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुचाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पृजेपती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न भावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुकी व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती
त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगता त्या, जरी तुम्ही सामर्थ्यासी, घेऊन या बडोद्यासी, मग मल्हार राव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते, मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी, चोळप्पा ते सांगितले, द्रव्येन सर्वे वंश, चोळप्पासी लागली आशा, त्यांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाला, मग कोण एके दिवशी, करीती असता स्वामी सेवेसी, यतिराज त्या समयासी, आनंद वृत्ती बैसले, चोळप्पाने करजोडोनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन सामर्थ्यांनी, बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुल्याही योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे ऐकुनिया वचन, सामर्थ्यांनी हास्य करोन, उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चालावे, पुढील अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राज वंदविता, निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा एकतो भाविक भक्त, पंचमाध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्री नमस्तु, शुभम भवती. स्वामी भक्तांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.